नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशाच्या राजकारणात राम परतून आला आहे. भाजपने अयोध्येत राम मंदिर बांधलं, परंतु राम राम शांत झालेला नाही. तर तो वेगळ्या पद्धतीने अंगावर येतोय असं दिसतंय. राजकारणात आता पुन्हा रामाची चर्चा सुरू झाली आहे. हिंदुत्व पुन्हा परतून आलेलं आहे. हिंदुत्वाची कास धरल्याशिवाय मतं मिळणार नाहीत हे साऱ्यांना आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सुद्धा रथयात्रा काढतोय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय हंगामा केला ते सर्वांना ठाऊक आहे. ते उद्धव ठाकरे आता संघाच्या राजधानीत म्हणजे नागपुरात येऊन रामरक्षा म्हणत आहेत, रामरक्षा आंदोलन करतायत. याचा अर्थ स्पष्ट आहे. मला लोकांची मतं पाहिजे असतील, पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर हिंदुत्वाचा झेंडा हातात घ्या, हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देश राजकारणी हिंदुत्वाकडे वळत आहेत, कारण त्याच्याकडे दुसरा अजेंडाच नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक शिवसेनेने नागपुरात येऊन आज रामरक्षा आंदोलन केलं. रामनगरातल्या राम मंदिरात तमाम शिवसैनिक आले होते. त्या सर्वांनी रामरक्षा म्हटली. नंतर महाआरती झाली. त्यावेळी रस्त्यावरच उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आणि त्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर, देवेंद्र फडणवीसांवर, सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की बघ, देवेंद्र फडणवीस म्हणतात की मला रामरक्षा म्हणता येते का, तर उद्धव ठाकरे म्हणतात की बाबा रामरक्षा म्हणणं, आम्हाला रामरक्षा म्हणायचं नाही, आम्हाला रामरक्षा करायची आहे. म्हणजे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका करून जोरदार उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणजे रामरक्षा म्हणता काय? रामाची रक्षा करायची आहे, म्हणायची नाही आहे. रामाची रामरक्षा करणं तुमचं काम आहे. आम्ही रामरक्षा करतो, रामरक्षा करणं हे आमचं काम आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे कडाडले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की मनात नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व हा विषय हातात घेतलेला आहे. म्हणजे महाआघाडीत असताना थोडे हिरवे झाले होते. आता ते पुन्हा त्यांच्या लक्षात आलं आहे की सत्ता पाहिजे तर आपल्याला हिंदूंच्या जवळ जावं लागेल, हिंदूंची बाजू उचलावं लागेल, हिंदूंचं बोलावं लागेल. पण उद्धव ठाकरेंची हिंमत नागपुरात येऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेना संपली उद्धव ठाकरे संपले असं बोललं जात होतं. पण मुंबईहून नागपुरात येऊन उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे म्हणतात त्यांनी देवेंद्र फडणवीसच ललकारलं असं नाही, तर सरसंघचालक मोहन भागवत यांनाही काही प्रश्न विचारले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की मला मोहन भागवत यांना प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न असे आहेत की या देशात भाजप सरकार कसं वागतंय बघा. मंदिरं लुटली जात आहेत, पेपर फुटी होत आहेत, पक्ष फोडले जात आहेत, तिजोरी फोडल्या जात आहेत. हेच तुमचं हिंदू राष्ट्र का, असा प्रश्न
उद्धव ठाकरेंनी सरसंघचालकांना केला आहे का? हेच तुमचं हिंदू राष्ट्र आहे का? आम्हाला हे हिंदू राष्ट्र नव्हे, तर आम्हाला रामराज्य अपेक्षित आहे, आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे. कॉन्ट्रॅक्टरला अभय देणारं आमचं हिंदू राष्ट्र नाही, अशा कडवट शब्दात उद्धव ठाकरे कडाडले आहेत. म्हणजे पहिल्यांदा इतक्या जोरदारपणे त्यांनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्र फडणवीस रामरक्षा म्हणता येते म्हणून मंदिराची चोरी क्षमा असेल, तर ते अजिबात मान्य नाही. मंदिराची चोरी म्हणजे अयोध्येतील रामाच्या मंदिराच्या दानपेटीची चोऱ्या झाल्या. त्या दानपेटीची रक्कम पळवल्या गेली. तो विषय सध्या गाजतोय आणि तो विषय घेऊन विरोधकांना आयतं हत्यार मिळालं आहे, आयतं कोलीत हाती लागलं आहे की रामाच्या तिजोरीवर डल्ला मारला म्हणून कोणी भाजपवाल्यांनी. आता तिथल्या सरकारने SIT वगैरे बसवली आहे, चौकशी चालू की काही लोकांना अटक झाली आहे, परंतु विरोधकांना त्यामुळे समाधान नाही. त्यांचं म्हणणं आहे प्रकरण वेगळं आहे, मोठे मासे याच्यामध्ये आहेत, त्यांना पकडलं पाहिजे. पुढच्या वर्षी निवडणूक आहे उत्तर प्रदेशात, तोपर्यंत हा विषय तापवला जाईल हे नक्की. महाराष्ट्रात सुद्धा ते सुरू झालेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्र फडणवीस रामरक्षा म्हणता येते म्हणून मंदिराची चोरी क्षमा असेल, तर ते अजिबात मान्य नाही. म्हणजे भाजपवाल्यांनी बी म्हणतायत की उद्धव ठाकरेंना रामरक्षा म्हणता येते का? लाखो करोडोंच्या हिंदूंनी बांधलेलं ते मंदिर आहे. अनेकांनी आपल्यावर केसेस घेतले आहेत, छातीवर वळ उठले आहेत. त्या शिवसैनिकांना घेऊन रामरक्षा म्हणण्याऐवजी मी रामरक्षा करण्याचा लढा करतोय. रामभक्त विरुद्ध राम मंदिर चोर असा हा लढा आहे. देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत कोणत्या बाजूने आहेत ते त्यांनी सांगावं. मी नागपुरातून सांगतो की तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. इतक्या टोकदार शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. आता भाजप खास करून देवेंद्र फडणवीस याला कसे उत्तर देतात ते पाहायचं. पण एक गोष्ट आहे की विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिराची दानपेटीतल्या चोरी हे मोठं खोलीत मिळालेलं आहे हातात, आणि ते घेऊन ते भाजपवर हल्लाबोल करतायत. आता हे प्रकरण काय वळण घेते ते पाहायचं. तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरेंना आताच राम आठवला का? 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते, नंतर ते महाआघाडीत होते, त्यावेळी त्यांची ही हिंदुत्व कुठे गेलं होतं? हा भाजपवाल्यांचा प्रश्न आहेच. पण सामान्य माणसाला तोही प्रश्न पडतो की बाबा हनुमान चालीसा नवनीत राणा वाचायला निघाल्या होत्या, तेव्हा त्यांना या उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी कसं वागवलं, आणि आता हे हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतो म्हणतायत. हा काळाचा महिमा आहे. दिवस बदलले आहेत, काळ बदलला आहे. आज काळ जो आहे हा हिंदुत्वाचा काळ आहे. हिंदुत्वाचा झेंडा जो हातात घेईल तो पुढे जाईल. या शर्यतीत उद्धव ठाकरे किती टिकतात ते आपण पाहायचं. तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरेंचं हे रामप्रेम किती असली आहे आणि किती नकली आहे? कॉमेंट करा.